आज आपण एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असे मासे बनवणार आहोत। त्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया। 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर, पाव चम्मच हळदी पावडर, 1 ते 1.5 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, परत चवीपुरतं मीठ। यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिंबाचा रस। जर तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा वापरू शकता। 3 ते 4 चम्मच मी येथे कॉर्नफ्लॉवर वापरला आहे। हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून पाणी टाकून सैलसर असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित असं सैलसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं। येथे तुम्हाला तिखट मीठ बरोबर आहे का नाही चेक करून घ्यायचं। तिखट मीठ व्यवस्थित असेल तरच आपल्या माशांना चवसुद्धा छान येते। आणि मासे मिश्रणात असं खालून वरून मसाला लावून घ्यायचा आहे। आता तेल गरम करायला ठेवले। तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला हे मासे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। मध्यम गॅसवर 4 ते 5 मिनिटात एकदम कुरकुरीत असे आपल्याला हे मासे तळून घ्यायचे आहेत। एकदम कमी वेळात आणि पटकन होणारे हे कुरकुरीत मासे असे पटकन तयार होतात आणि बनवायला सुद्धा जास्त टाईम लागत नाही। हे बघा आपल्या दोन्ही बाजूने एकदम कुरकुरीत असे मासे बनून तयार आहेत। तर चला आपण आता हे मासे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सर्व मासे ह्याच पद्धतीने तळून घेऊ। हे बघा आपले मासे तळून झालेत, एकदम मस्त झाले आहेत। तर रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय। चला तर पुन्हा भेटूया एका अशा छानशा व्हिडिओसोबत।